प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत। महाराष्ट्रामधील 29 महानगरपालिका निवडणुकांचा प्रचार शिगेला पोहोचलाय। या निवडणुकांचं वैशिष्ट्य म्हणजे या 29 महानगरपालिकामध्ये महाराष्ट्रातल्या सर्वच राजकीय घराण्यातील कोणी ना कोणी व्यक्ती निवडणुकीला उभा आहे आणि त्यामुळे साहजिकच ही निवडणूक कधी नव्हे ती प्रतिष्ठेची झालेली आहे। अनेक प्रतिष्ठित राजकारणी मंडळी किंवा त्यांचे घराणे ह्या निवडणुकीमध्ये उतरल्याचे आपल्याला दिसून येत आहे। त्यापैकी चंद्रकांत हंडोरे यांच्या घराण्यातील व्यक्तींनी निवडणूक मैदानामध्ये उडी घेतल्याने साहजिकच संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष हंडोरे यांच्या कुटुंबियांकडे लागलेले आहे। चंद्रकांत हंडोरे हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मोठं कर्तबगार नाव। ह्या माणसाच्या पाठीमागे कोणताही राजकीय वारसा नसताना, कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना ह्या हंडोरे यांनी सौ कर्तृत्वातून आपलं राजकारणातील एक अढळ स्थान निर्माण केलं। स्वतःच्या मेहनतीवर या माणसानं राजकारणामधील आपलं स्थान निर्माण केलं। अगदी आजच्या काळामध्ये ते राहुल गांधी या भारतामधील उच्च विद्याविभूषित विरोधी पक्ष नेत्याच्या अत्यंत निकटवर्तीयांमधील एक नेते म्हणून गणल्या जातात। चंद्रकांत हंडोरे यांनी आपल्या सौ कर्तृत्वातून आपलं राजकीय विश्व निर्माण केलं। आज चंद्रकांत हंडोरे यांनी महाराष्ट्राच्या सामाजिक न्याय मंत्रीपदी असताना मंत्रीपद कसं असावं आणि कसं भोगावं, कसं राबवावं याचा परिपाठ, याचा आदर्श हंडोरे साहेबांनी घालून दिला। आजही महाराष्ट्राचे सामाजिक न्याय मंत्री म्हटलं की चंद्रकांत हंडोरे यांचीच प्रतिमा डोळ्यासमोर उभी राहते। इतकं ठळक आणि जिवंत कामं त्यांनी करून ठेवलेली आहे। हंडोरे यांनी रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून मुंबईचे महापौर बनण्याचा बहुमान प्राप्त केला। ज्यावेळेला हंडोरे मुंबईचे महापौर बनले त्या काळामध्ये मुंबईमध्ये बॉम्बस्फोट घडलेले होते। अशा वेळेला मुंबईला एका उत्तम प्रशासकाची, एका उत्तम राज्यकर्त्याची आवश्यकता होती जो मुंबईला सावरू शकेल। अशा वेळेला चंद्रकांत हंडोरे सारखा खमक्या नेता महापौर पदाच्या सिंहासनावरती बसला आणि मुंबईला त्यांनी सावरून धरलं। त्यावेळेला चंद्रकांत हंडोरे यांच्या ह्या कर्तबगारीची नोंद भारताचे त्यावेळेचे प्रधानमंत्री सन्माननीय डॉक्टर मनमोहन सिंग यांनी सुद्धा घेतली होती। त्यांना चंद्रकांत हंडोरे यांना शाबासकीची थाप ह्याच मनमोहन सिंग यांनी दिलेली होती। हा इतिहास आपल्याला विसरून चालणार नाही आणि त्यामुळे चंद्रकांत हंडोरे यांच्या घराण्यातील व्यक्ती निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याच्या नंतर साहजिकच संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष हंडोरे यांच्या त्या परिवारातील कुटुंबियांच्या यशाकडे लागलेले आहे की त्यांना यश मिळते की नाही। मित्रांनो, चंद्रकांत हंडोरे यांची थोडक्यात मी तुम्हाला पार्श्वभूमी सांगतो की चंद्रकांत हंडोरे यांची आजी कृष्णाबाई कांबळे या त्याच आहे की ज्यांनी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सर्वप्रथम चेंबूरमध्ये आणलं। मुंबईच्या चेंबूर भागामध्ये जिथं आणलं तिथं आज बुद्ध विहार उभं आहे। त्यावेळेला चंद्रकांत हंडोरे यांच्या आजीच्या अंगावरती इतके दागदागिने होते, सोन्याचे दागदागिने, की ज्या वेळेला त्या बाबासाहेबांच्या पदस्पर्श करायला गेल्या त्यावेळेला बाबासाहेबांनी फक्त एवढाच शब्द त्यांना वापरला की बेटा इतक्या अंगावरती दागिने घालू नको, त्या तुला वाकायला सुद्धा म्हणजे त्रास होतो तुला इतक्या अंगावरती घातल्यानं। त्या माऊलीने ते संपूर्ण सोन्याचे दागिने बाबासाहेबांच्या चरणावरती त्याच वेळेला अर्पण करून टाकले आणि तेव्हा हे बाळकडू हंडोरेंना मिळालेलं आहे, हे भीमकडू हंडोरेंना मिळालेलं आहे। त्यामुळे हंडोरेंच्या परिवाराकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष असणं साहजिक आहे। चंद्रकांत हंडोरे 1985 पासून चेंबूरमध्ये पीएन लोखंड मार्ग, ज्योतिनगर ह्या वार्डाचे प्रतिनिधित्व करतात, त्यांचे कुटुंबीय प्रतिनिधित्व करतंय। एक मधला काळ 5 वर्षाचा काळ बाबा बनसोडे यांचा जर आपण सोडला तर बाकी संपूर्ण 1985 तर आता 2026 म्हणजे 41 वर्ष हंडोरे कुटुंबियांची सत्ता या वार्डामध्ये राहिलेली आहे।
आता तो वार्ड ओबीसी झाल्या कारणानं त्यांच्या घराण्यातील एक शेंडेकर नावाची महिला त्या ठिकाणी उभी आहे. परंतु त्याही पेक्षा बाजूला असणारे 140 वार्डाकडे संपूर्ण महाराष्ट्रातील लक्ष आहे. कारण त्या ठिकाणी साक्षात चंद्रकांत हंडोरेंची मुलगी प्रज्योती ही निवडणुकीला उभी आहे. प्रज्योती चंद्रकांत हंडोरे निवडणुकीच्या राजकारणामध्ये नवखं नाव, पहिल्यांदा निवडणूक लढवते 140 वार्डातून. राजकीय पदांचे जर म्हटलं तर प्रज्योती काँग्रेस पक्षाच्या ईशान्य मुंबईच्या जिल्हाध्यक्ष आहे, महिला आघाडीच्या. राजकीय अनुभव थोडा फार आहे आणि घरात आई वडील राजकारणी असल्यामुळे ते राजकारणाचं बाळ करून त्यांना घरामध्येच मिळालेलं आहे, त्याबद्दल वाद नाही. परंतु आज प्रज्योती वार्ड क्रमांक 140 मधून उभी असताना ती विजयी होणार का? राजकीय यश प्रज्योती हंडोरे यांना मिळणार का? प्रज्योती हंडोरे नगरसेविका म्हणून महानगरपालिकेत जाणार का? आणि महानगरपालिकेत जर ते विजयी झाल्या, नगरसेविका म्हणून जर महानगरपालिकेमध्ये गेल्या, तर आपल्या वडिलांनी जी कर्तृत्वाची छाप सोडलेली आहे त्या कायम ठेवण्यामध्ये किंवा तसं कर्तृत्व त्या करण्यामध्ये त्या यशस्वी होतील का? संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष ह्याच बाबीकडे आहे. प्रज्योती हंडोरे यांना हा 140 वार्ड अनुकूल आहे का? तिथली जनता, तिथले मतदार प्रज्योती हंडोरेंसोबत आहे का? तिथलं वातावरण प्रज्योती हंडोरेंना पोषक आहे का? चंद्रकांत हंडोरे तिथल्या वातावरणाला अनुकूल कसं करून घेतात? वंचित बहुजन आघाडीचे नेते सन्माननीय प्रकाशजी आंबेडकर यांचा आशीर्वाद प्रज्योती यांना मिळाल्यामुळे निश्चितपणे प्रज्योती यांना 10 हत्तीचं बळ आलेलं आहे. त्यांचा विजय हमखास मानला जात आहे प्रकाशजी आंबेडकरांचा आशीर्वाद असल्यामुळे. पण हे सगळं शक्य आहे का? हे प्रत्यक्षात उतरणार आहे का? ह्यासाठी आपण प्रत्यक्ष प्रज्योती हंडोरे यांच्याच तोंडून ऐकूया. पुढील भागामध्ये प्रज्योती हंडोरे यांची मुलाखत आपल्या भीमप्यांथर या क्रांती वाहिनीवरती ऐकायला विसरू नका. जय भीम. क्रांती मित्र हो, भीम पॅन्थर हे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.